नमस्कार. मी डॉक्टर रवी सुभाषराव सातभाई. आपल्या या चालू असलेल्या स्किल बेस्ड करिक्युलम डेव्हलपमेंट इन CBSE आणि OB ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्समध्ये आज NEP 2020 अंतर्गत OB आधारित इतिहास अभ्यासक्रम रचना यावरती माझं सादरीकरण करतोय. माझा रोल नंबर 18 आहे. तर OB अंतर्गत शिक्षणाची गरज का निर्माण झाली? का याची आवश्यकता का आहे? याची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला एकूणच स्वतंत्र भारतापासून ज्या विविध शैक्षणिक धोरणं आली त्याचा आढावा घ्यावा लागेल. भारतामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता निर्माण झाली आणि मग त्यानुसार भारतीय दृष्टिकोनातून शिक्षण निर्मितीला हळूहळू सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. ब्रिटिशांच्या छायेमधून आपण बाहेर पडलो आणि त्या छायेमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय दृष्टिकोनातून शिक्षण निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. याच्यामध्ये 1968चा इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये आलेली पहिली एज्युकेशनल पॉलिसी असेल की ज्या पॉलिसीनी या खऱ्या अर्थाने सुधारणेची पायाभरणी केली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर 1986ला राजीव गांधी सरकारने परत एक नवीन शैक्षणिक धोरण सर्वांसमोर आणलं आणि या शैक्षणिक धोरणामुळं जे खालचा वर्ग होता त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा तिसरा प्रयत्न हा 1992ला झाला. ज्यावेळेस नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि त्यांच्या पंतप्रधानकीच्या कालखंडामध्ये परत एकदा शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्ये कॉमन एंट्रन्स टेस्ट सारखे विषय असतील, प्रोफेशनल आणि टेक्निकल प्रोग्राम्स असतील, तर याची ओळख प्रामुख्याने आपल्या सर्वांना झालेली दिसते. आणि 2016 मध्ये नवीन एज्युकेशनल पॉलिसी सुरू करण्याचं सूतोवाच किंवा घोषणा माननीय पंतप्रधानांनी केली आणि त्यानुसार 2017 पासून प्लॅनिंग सुरू झालं आणि 2020ला नवीन शैक्षणिक धोरणाचे आपल्याला एक सुंदर असं ड्राफ्ट सर्वांसमोर आला. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये लर्निंग आउटकमवर सर्वात जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. याच पद्धतीने कौशल्याधिष्ठित व रोजगारक्षम शिक्षण सर्वांना मिळावं. कारण सरकारी नोकऱ्या कमी असणार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी क्षेत्रामध्ये काम सुद्धा मिळणार नाही. तर जास्तीत जास्त कौशल्य आधारित शिक्षणाची आणि रोजगाराची निर्मिती व्हावी हा या नवीन शैक्षणिक धोरणामागचा उल्लेख आपल्याला दिसतो. आणि त्या पद्धतीचीच अपेक्षा NAAC आणि UGC पण आपणा सर्वांसमोर ठेवलेली आहे. मग OB आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे नेमकं काय? तर OB म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाईल. मग हे ज्ञान प्राचीन कालखंडापासून चालत आलेल्या ज्ञानाचा यामध्ये समावेश असेल, आधुनिक ज्ञानाचा यामध्ये समावेश असेल, तंत्रज्ञानाचा यामध्ये समावेश असेल. पण हे ज्ञान देत असतानाच त्याच्यामध्ये काही कौशल्याचं जाणीवपूर्वक बीजारोपण सुद्धा करणं गरजेचं आहे. मग हे कौशल्य कुठले आहेत? तर कुठल्या ना कुठल्या एक
कला आपण भारतामध्ये 64 कला आहोत असं म्हणतो. तर या 64 कलासारखी कुठली ना कुठली एक कला म्हणजे कोणी सुतार काम करेल, कोणी लोहार काम करेल, कोणी प्लंबिंगचं काम करेल. अशा पद्धतीच्या ज्या विविध कला आहेत, या कला विद्यार्थ्यांनी शिकून घेतल्या पाहिजेत. कोणी सुंदर पेंटिंग काम करेल, तर ह्या कला शिकून घेतल्या पाहिजेत. आणि त्याच पद्धतीनं भारतीय मूल्य याची त्याला जाणीव असली पाहिजे. नैतिकतेची त्याला जाणीव असली पाहिजे. तर या ज्ञान, कौशल्य आणि मूल्य यांचाच एकत्रित परिपाक म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशन होय. मग इतिहास विषयात ओबीईची काय आवश्यकता आहे? तर इतिहास विषयामध्ये ओबीईची आवश्यकता यासाठी आहे, की पाठांतराऐवजी विश्लेषणाला महत्त्व दिलं जावं. कारण आत्तापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर विद्यार्थी हे रटत असतात, पाठ करून घेण्याचे किंवा सणावळ्या आठवण्याचे प्रयत्न करत असतात. तर याऐवजी आउटकम बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून पाठांतर न करता विद्यार्थ्यांना एखाद्या घटनेचं विश्लेषण करता यावं. एखादी घटना नेमकी त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, त्याच्या मागचे कारण मीमांसा काय, त्याचे परिणाम काय झाले आणि त्याच्या परिणामाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा, त्याचं विश्लेषण विद्यार्थ्यांना करता यावं. अशा पद्धतीचं एक आवश्यकता जाणवली आणि त्यामुळे इतिहासामध्ये ओबीईची आवश्यकता आहे. त्यानंतर स्त्रोताधारित अभ्यासक्रम निर्माण आपला नामोल्लेख्यते किंचित म्हणजे जर एखाद्या गोष्टीला पुरावा नसेल, तर ते असत्य आहे. जर लिखित गोष्टी नसतील, तर त्या असत्य आहेत. अशा पद्धतीची एक धारणा स्त्रोत आधारित इतिहासाचं लेखन व्हावं, अशा पद्धतीची धारणा या ओबीईच्या माध्यमातून आवश्यकता इतिहासामध्ये निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नागरिकत्वाची आणि मूल्य शिक्षणाची जी आज ह्रास होताना आपल्याला दिसत आहे. तर या गोष्टीची सुद्धा निर्मिती व्हावी यासाठी इतिहास विषयात ओबीईची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि इतिहास याचा खूप जवळचा सहसंबंध आहे. कारण इतिहासामध्ये बहुविषयक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. म्हणजे इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भूगोलाची आवश्यकता आहे, आपल्याला विज्ञानाची आवश्यकता आहे, आपल्याला विविध कलांची माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला राज्यशास्त्र माहीत असणं आवश्यक आहे, आपल्याला अर्थशास्त्र माहिती असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं विविध कलांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं भारतीय ज्ञान परंपरा हा जो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक पुढे आलेला आहे, याचा सुद्धा अभ्यास इतिहासाच्या माध्यमातून आपोआप होणार आहे. स्थानिक आणि प्रादेशिक इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेणं सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आवश्यक आहे. आणि कौशल्यांचं समाकलन होणं विद्यार्थ्याला हे सुद्धा गरजेचं आहे. तर मी जो NEPचा इतिहास विषयाचा आउटकम बेस्ड एज्युकेशनचा सिलेबस तयार करत आहे. तर या आज आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये SEC आणि AEC अशा पद्धतीने एक रचना केलेली आहे. आणि या AEC अंतर्गत येणारा हा आपला OBSचा कोर्स असणार आहे, की जो 2 क्रेडिटचा असणार आहे. आणि अध्यापनाचे 30 तास त्यासाठी दिलेले जाणार आहेत आणि 4 प्रकरणं याच्यामध्ये असणार आहे. माझा जो OBE सिलेबस मी तयार केलेला आहे, याच्यामध्ये त्याचे जे प्रोग्राम आउटकम आहेत, ते मी आपल्या सर्वांसमोर ठेवत आहे. याच्यामध्ये पहिला मी जो POs घेतलेला आहे, प्रोग्राम आउटकम घेतलेला आहे, तो आहे ऐतिहासिक समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. दुसरा घेतलेला आहे चिकित्सक विचारांची त्याच्यामध्ये बीजारोपण होणं. विद्यार्थ्यांमध्ये संवाद व संशोधन कौशल्य वाढलं पाहिजे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून तो समाजामध्ये वावरला पाहिजे. अशा पद्धतीचे कार्यक्रम परिणाम प्रोग्राम आउटकम मी या ठिकाणी घेतलेले आहेत.
तर याच कोर्स आउटकम सुद्धा मी आपल्या सर्वांसमोर ठेवत आहे. याच्यामध्ये पहिला कोर्स आउटकम आहे माझा ओबी संकल्पना नेमकी काय आहे बा? ओबी म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे नेमकं काय? मग याच्यामध्ये नेमकं काय असतं? हे समजावून सांगणे. नंबर 2 माझं अभ्यासक्रम परिणाम आहे तो म्हणजे आउटकम आधारित अभ्यासक्रमाची रचना करणं. नंबर 3 कोर्स आउटकम आहे ते म्हणजे कौशल्य व मूल्य यांचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे आणि चौथं कोर्स आउटकम आहे ते म्हणजे NEP 2020च्या अंमलबजावणीसाठी याचा कशा पद्धतीने चांगला वापर होईल हे बघणे. मी माझ्या इतिहास विषयाचा जो OBS कोर्स आहे त्याच्या प्रकरणाची पुढील प्रमाणे रचना केलेली आहे. ज्यामध्ये पहिलं प्रकरण हे इतिहासाचे स्वरूप या पद्धतीचा असेल. दुसरा युनिट हा स्रोत व पद्धती हे असेल. तिसरं युनिट हे स्थानिक इतिहास व IKS हे समजावून सांगणारं असेल आणि चौथं युनिट हे इतिहास व समाज अशा पद्धतीनं माझी रचना या ठिकाणी राहील. माझी अध्यापन अभ्यास पद्धती जी आहे ह्याविषयी मी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने माझे काही संवादात्मक व्याख्यानं असतील की याच्यामधून मी विद्यार्थ्यांना दुहेरी माध्यमातून त्यांच्यासोबत संवाद साधत, व्याख्यान देत त्यांना हा विषय समजावून सांगेल. त्यानंतर काही केस स्टडीज मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर ठेवेल आणि या केस स्टडीजच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती ह्या घटनांची कशी झालेली आहे, याच्या अगोदर असा अभ्यास कसा झालेला आहे आणि तो कुठल्या पद्धतीने झालेला आहे हे ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मी स्त्रोतांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांसमोर करणार आहे. माझ्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. कारण स्त्रोतांचं विश्लेषण करणं आणि ते विद्यार्थ्यांना येणं हे खूप महत्वाचं आहे. गटचर्चा, समूह चर्चा हा सुद्धा माझ्या अध्यापन पद्धतीचा एक भाग असणार आहे आणि आजच्या काळामधली आधुनिक डिजिटल साधनांचा वापर मी सुद्धा कौशल्याने यामध्ये करणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कुठले कौशल्य रुजवल्या जातील तर या कौशल्याच्या मॅपिंग करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. तर या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार पद्धतीचं बीजारोपण कसं होईल हे बघणार आहे. त्यांच्यामध्ये संशोधन कौशल्य निर्मितीचा प्रयत्न होणार आहे. त्यांच्यामध्ये संवाद कौशल्यांचं वृद्धी कशी होईल हे बघितलं जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता निर्मितीचा सुद्धा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि नैतिक जाणीव हा एक महत्वाचा भाग असणार आहे माझ्या या संपूर्ण अभ्यासक्रमाचा. मी जो कोर्स डिझाईन केला आहे त्यामध्ये मूल्यमापन पद्धती ही पुढील प्रमाणे असणार आहे, ज्यामध्ये रचनात्मक मूल्यमापन हे 60% असणार आहे आणि अंतिम मूल्यमापनाला मी 40 मार्क देणार आहे आणि हे सर्व जे प्रश्न याच्यावरचे असणार आहेत ते आउटकम बेस्ड आधारितच प्रश्न मी यामध्ये विचारणार आहे. शिवज आणि पीओज मॅपिंग करत असताना मी याचा पुरेपूर विचार केलेला आहे की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी परस्पर संबंधित असतील. नॅक आणि UGCच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचा पुरेपूर वापर याच्यामध्ये होणार आहे आणि अभ्यासक्रम डिझाईन करत असताना तो केला गेलेला आहे आणि अभ्यासक्रमामध्ये एक पारदर्शकता सुद्धा ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे फायदे होणार आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. याच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या संपूर्ण कोर्सच्या दरम्यान राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे.
आणि शैक्षणिक उत्तरदायित्वाची भावना सुद्धा याच्या माध्यमातून पुढे येणार. उबीप आणि एनईपी ह्या दोन्ही गोष्टी भविष्याभिमुख इतिहास शिक्षणासाठी आवश्यक आहेत. आणि मी जो कोर्स डिझाईन करणार आहे तो विद्यार्थी केंद्रित, कौशल्याधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित असा असणार आहे. धन्यवाद.